थांबलो दर तर आपल्या कोकणामध्ये जेव्हा भयंकर प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा अख्खा कोकणी माणूस सर्वात पहिला मोठा प्रॉब्लेम फेस करतो ते म्हणजे इलेक्ट्रिसिटी, म्हणजे बत्ती गुल लाईट जाणे। आता माझ्याही गावामध्ये हाच प्रॉब्लेम झाला आहे, पण हा प्रॉब्लेम गेले 25 ते 30 तासापासून आम्ही फेस करतोय। खूप भयंकर प्रमाणात पाऊस पडला होता, पूर आला होता, लाईट गेली, खूप लोकांना प्रॉब्लेम झाले। इथे काही छोटे मोठे कोकणी माणसांचे व्यवसाय आहेत, छोटे मोठे हॉटेल्स, जसं की कोल्ड्रिंक विकणं, थंड पाणी विकणं, त्यांनाही खूप मोठा प्रॉब्लेम होतोय। तर आम्ही कंप्लेंट केली आहे, त्यांचे कर्मचारी आलेत आणि ते लोक रिपेअर करतायत। म्हणतायत की नारळाची जी झाडांची जी तुडतं असतात ते डायरेक्ट त्या इलेक्ट्रिसिटीच्या वायरवर पडली। आता मलाही बघायचं आहे की नक्की काय झालं आहे। मला आवर्जून फोन करून त्या लोकांनी बोलवलं आहे की तू पण ये, हेल्प कर। मी आता त्याच ठिकाणी जातोय आणि आता पाहतोय की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे। तर माझ्या वाडीतील काही जण प्रयत्न करत होते की इलेक्ट्रिसिटी परत यावी। मी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलो जिथे हा प्रॉब्लेम झाला होता। थांबलो वडीचे सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते की कधी हे एकदाचं काम संपते आणि कधी घरोघरी इलेक्ट्रिसिटी येते। हे इलेक्ट्रिसिटी कर्मचारीवाले दादा गेले 5-6 तासापासून वीज पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। तर ही जी चुडत बघताय ना तुम्ही, ही एवढी मोठी नारळाच्या झाडाची चुडत त्या वायरीवरच पडली आणि हे इथे असं जे थोडं वाकले बघा, फांदी थोडं तुटलंय, त्याला अटकून राहिली। आणि त्यानंतर ह्या लोकांनी जे इथे कर्मचारी आता माझ्या वाडीतले गावकरी सगळे ते काम करत होते, त्या लोकांनी ह्याला खेचून काढली। आता ही सर्वात मोठी चुडत त्याच्यावर लटकली होती आणि लटकून राहिल्यामुळे ते वायरीला त्याचा झेप घेता आला नाही आणि ती तुटली। ही एक चुडत जी तुम्ही बघताय, ही वाली, हा मोठा होंडका जो बघताय, ती एक पडली होती असे माझे भावंड सांगतायत, माझे जे चुलत भाऊ आहेत। तुम्ही आता बघितलात की इकडे हे लोक काम करत होते, ही वायर आहे, ती रशी खेचून खेचून अक्षरशः हात पण दुखायला लागलेत। तर आता हे इथे फिक्स केलं आहे आणि असं सांगण्यात आलं आहे की 1 ते 1.5 तासामध्ये लाईट येण्याची शक्यता आहे। तर आता मी घरी जाऊन चेक करतो की नक्की लाईट येते की नाही, नाहीतर उद्या सकाळी परत यावं लागेल आणि 9 वाजता इथे परत होतं तसं काम सुरुवात करावं लागेल। आता मी तुम्हाला माझी नदी दाखवतो, जी पूर्ण भरती आली होती, पूर आला होता। आता ती नदी कशी आहे, अगोदर कशी होती जेव्हा पूर आला होता, त्याचे व्हिडिओ मी टाकणार आहेत, त्याच्यात ते तुम्हाला दाखवतो, दोघांचं कंपॅरिझन मी दाखवतो। पण आता मी जातोय नदीवर। पूर जो होता तो बऱ्याच प्रमाणात गेला आहे, तर तिथे जाऊन बघूया तो पूर का पहिला कसा होता आणि आता कसा आहे। मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो, माझ्या नदीला आला पूर, जमलं तर ती व्हिडिओ नक्की बघा वेळ काढून। आता जिथे पूर आला होता ती जागा कशी आहे ते मी तुम्हाला दाखवतो। मी आता माझ्या नदीवर जातोय, माझी नदी कशी आहे, पूर आल्या तेव्हा कशी होती हे आपण पाहूया। तर आता मी जातोय सरळ नदीवर, चला।
तर ही आमच्या नदीकडे जाण्याची वाट आहे. आता तर व्यवस्थित चालायला भेटते, पण जेव्हा पूर आला होता तेव्हा हे काही अशा प्रकारे दृश्य होते. तर ही माझ्या गावची नदी आहे. हे सगळं भरून गेलं होतं. त्या घरापर्यंत पाणी आलं होतं. ऑलमोस्ट वर गेलं होतं. आता हे जे भरलं होतं ना, त्याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला कंपेअर करून दाखवतो. ही जी जागा आहे, ही जी जागा तुम्ही बघताय, ही आमच्या वाडीतील गणपती विसर्जन करायची ही जागा आहे. इथे आम्ही गणपती ठेवून त्याची आरती करतो आणि ही नदी अशीच असते भरलेली आणि इकडे गणपतीचं विसर्जन होतं. आणि हे जे नदीचं पाणी आहे ते सरळ मिळतं गोव्याच्या केरी या गावामध्ये आणि सरळ हे पाणी जातं समुद्रात. आपण नेहमी बोलत असतो की बालपण देगा देवा, पण देव आता काही बालपण रिटर्न करणार नाही. म्हणून थोडक्यासाठी का होईना मीच थोडा लहान झालो आणि ह्या नदीत उतरलो. हा अख्खा इथे पावसाचं पाणी सगळं पुरामुळे भरलं होतं. ते आता सगळं रिकामी झालं आहे. हे सगळं रिकामी झालं आहे. ती नदी आहे, हे सगळं रिकामी झालं आहे. मी आता जातो आहे घरी आणि चेक करणार आहे की लाईट आली की नाही. तर मी चेक करण्यासाठी घरी आलो की पॉवर आली की नाही. मग मी स्विच ऑन केला, बल्बही ऑन झाला आणि मग माझ्या मनाला भेटली शांती. तुमच्याही गावी पावसामुळे असे प्रॉब्लेम होत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर ही होती आजची व्हिडिओ. भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पूर्ण हातच खाल्लंय माझं. झाला संपला. जा अरे जा बाबा. तो बघ तुझं वासरू येलो बघ.